आज मी बनवलेले आहेत गूळ खोबऱ्याचे एकदम सोपे लाडू. उपवासासाठी पण उपयोगी पडतात आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. फक्त 5 ते 6 मिनिटात हे लाडू बनून तयार होतात. एकदम सोपी रेसिपी आहे आणि साहित्य तर फक्त 2च लागणार आहेत. त्यासाठी काही जास्त साहित्य किंवा जास्त झंझट नाही आहे. एकदम सोपी अशी रेसिपी आहे. तोंडात घातल्यानंतर लाडू विरघळतात अशी ही रेसिपी आहे. खूप छान आणि सोपी रेसिपी आज आपण बनवणार आहोत आणि तुम्ही हे 1 ते 2 आठवड्यापर्यंत रूम टेम्परेचरला स्टोअर करून ठेवू शकता. नमस्कार, माझ्या स्वादिष्ट सफरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. इथे डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे, गूळ लागणार आहे. गूळ जो आहे सगळ्यात पहिल्यांदा मी चिरून घेते चाकूच्या मदतीने. किसणीने तुम्ही किसून घेतलात तरी चालेल. पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. प्रमाण जे आहे ते 1 वाटी खोबऱ्याला 1 वाटी गूळ घ्यायचं आहे, पण मी थोडंसं गोडीचं प्रमाण कमी ठेवलं आहे, त्यामुळे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. मापासाठी तुम्ही घरातली रेग्युलरची वापरातली वाटी आहे ती सुद्धा वापरू शकता. गूळ ज्या वाटीने मापलेला आहे त्याच वाटीने तुम्ही खोबरं मापून घ्या. तर गूळ आपला पाऊण वाटी चिरून झालेला आहे. हे लाडू बनवत असताना मी नेहमी गुळाचाच वापर करते, त्यामुळे लाडू पौष्टिकही होतात आणि टेस्टी पण होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि गॅसचा फ्लेम आहे तो लो ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. तर गूळ जो आहे तो वितळून घ्यायचा आहे आणि वितळण्यासाठी याला चमच्याच्या मदतीने एकसारखा हलवायचं आहे, म्हणजे सगळा गूळ एकाच वेळेला मेल्ट होईल. ज्या वेळेला गूळ गरम करायला मी ठेवलेला आहे त्याच वेळेला मी खोबरं पण मापून घेणार आहे 1 वाटी. इथे डेसिकेटेड कोकोनट जे घेतलेलं आहे ते ग्रोसरी शॉपमध्ये कुठलेही अवेलेबल होतं एकदम सहज. आणि जर तुम्हाला घरचं खोबरं वापरायचं असेल तर किसून खोबरं 2 ते 3 वेळा मिक्सरला लावल्यानंतर अशी बारीक पावडर तयार होते, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी घेतलेले आणि हे ज्या वेळेला गूळ आपला सगळा मेल्ट होणार आहे त्यावेळेला आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. खोबऱ्याचे जसे आपण लाडू आता बनवतोय त्या प्रकारे तुम्ही कुठली ड्रायफ्रूटची पावडर वापरून सुद्धा हे लाडू बनवू शकता. मिक्स ड्रायफ्रूटची पावडर 2 ते 3 वर्षाच्या मुलांना अगदी ड्रायफ्रूट चावता येत नाही, त्यामुळे तुम्हाला जर ही रेसिपी सोपी वाटली तर ह्या प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा बनवू शकता. त्यांना खाण्यासाठी एकदम सोपं जाईल. गूळ असा हळूहळू मेल्ट होतो आहे, तर जास्त आपल्याला ह्याला मेल्ट करायचं नाही आहे. सगळा गूळ व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये खोबरं ॲड करून घेऊयात. गूळ किसून किंवा गूळ पावडर वापरली तर लवकर मेल्ट व्हायला मदत होते. कमी वेळ लागतो मेल्ट होण्यासाठी. मी गुळात पाणी किंवा तूप काही वापरलेलं नाही आहे. सगळा गूळ वितळलेला आहे. गॅसचा फ्लेम मी ऑफ केलेला आहे आणि याच्यामध्ये आता खोबऱ्याचा कीस घालणार आहे. तर हा कीस जो आहे तो घातल्यानंतर एकदम व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे की सगळ्या खोबऱ्याला सगळा गूळ व्यवस्थित लागला पाहिजे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा चमचा मी तूप घातलेलं आहे. तुपामुळे लाडू जे आहेत खूप मऊ होतात छान आणि तोंडात टाकताच विरघळतात, इतके छान होतात. अर्धा चमचा तूप घालायचं आहे, जास्त तूप घालायचं नाही याच्यामध्ये, नाहीतर वळता येणार नाहीत लाडू. तर हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे लाडू जे आहेत इतके सोपे आहेत की तुम्ही अगदी काही घाई असेल त्याच्यामध्ये जरी तुम्ही हे जर बनवायला घेतले तरीसुद्धा हे चुकणार नाही आहेत, छान बनतात. तर तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून किंवा प्रसादासाठी सुद्धा वापरू शकता. रोज लहान मुलांच्या डब्यामध्ये एक एक घालून देऊ शकता. याच्यामुळे मुलांच्या पोटात गूळ आणि खोबरंही जाईल. एक पौष्टिक पदार्थ आपण लहान मुलांना साईड डिश म्हणून देऊ शकतो. तर हे मिक्स झालेलं आहे. एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आणि हे गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत. पेढ्याच्या आकाराचे लाडू मी बनवलेले आहेत. तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचे आहेत, मोठ्या छोट्या, त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. अगदी ह्याचे मोदकसुद्धा तुम्ही बनवू शकता साच्यामध्ये घालून आणि ते तुम्ही नैवेद्य म्हणून वापरू शकता. थोडंसं गरम लागणार आहे हाताला, पण तुपाचा हात घेऊन, किंवा मी इथे लावलेला नाही आहे, काही गरज मला लागली नाही. जर तुम्हाला वाटत असेल हाताला चिकटतंय सारण तर थोडंसं तुपाचा हात घेऊन तुम्ही हे लाडू वळू शकता. अगदी शेवटच्या लाडूपर्यंत हे लाडू व्यवस्थित येतात. जर समजा शेवटच्या वेळेला जर ते लाडू वळता नाही आले तुम्हाला, थोडंसं गरम करून 1 ते 2 चमचे पाणी, जेवढं प्रमाणामध्ये सारण राहिलेलं आहे तेवढ्या 1 चमचाभर पाणी असं घालून मिक्स करून त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. ह्या प्रकारे हे
लाडू तयार आहेत. खूप छान मऊसूत असे हे गूळ खोबऱ्याचे लाडू तुम्ही उपवासासाठी सुद्धा वापरू शकता. नेहमी कोणाचे उपवास असतील आठवड्याचे तर तुम्ही हे अगोदरच बनवून डब्यामध्ये ठेवू शकता. रूम टेम्परेचरला 1 ते 2 आठवड्यापर्यंत हे छान राहतात. मी याच्यामध्ये कुठलंही बाकीचं साहित्य ॲड केलेलं नाही आहे. वेलची पावडर किंवा अजून ड्रायफ्रूटची पावडर, फक्त गूळ आणि खोबऱ्यापासून हे लाडू तयार केलेले आहेत. यापूर्वी मी चुरम्याचे लाडू आणि नाचणीच्या लाडूची रेसिपी शेअर केली होती. अतिशय छान रेसिपी आहे, त्यासुद्धा आवडतील तुम्हाला. नक्की पहा. अशाच प्रकारच्या सोप्या आणि एकदम कमी वेळात होणाऱ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर स्मिता स्वादी सफर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी बरोबर. थँक्यू. बाय बाय.